नमस्कार, आज आपण बघूया भेंडी मसाला। एकदम कमी मसाले वापरून पण चवदार रेस्टॉरंटमध्ये मिळते ना तशी ही मसालेदार भेंडीची रेसिपी तयार होते। ज्यावेळी तुम्हाला चपातीवर सुक्की भाजी खायचा कंटाळा आलेला असेल ना त्यावेळी तुम्ही अशी ही मसालेदार भेंडीची रेसिपी नक्की ट्राय करू शकता। तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, ही मस्त कोवळी इकडे भेंडी घेतलेली आहे। शक्यतो भाजीवाले भेंडी मोडू देत नाही, तर घेतानाच अशी छोटी छोटी बघून भेंडी घ्यायची, म्हणजे ती मोडण्याचा प्रश्नच येत नाही आणि अशी छोटी भेंडी आतून नेहमी कोवळीच निघते। या मसाला भेंडीच्या वाटण्यासाठी बघा, तव्यामध्ये मी तेल घालते। या तेलामध्ये 2 तेजपत्ते, 1 स्टार फूल, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा, 1 मसाला वेलची, 2-3 मिरी, 7-8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले घातल्यानंतर हे खडे मसाले थोडे परतायचे। यात घालू आपण 1 उभा चिरलेला कांदा। 2-3 मिनिटे परतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे, 1 चमचा धने, 4 ते 5 काजू आणि मगजच्या बिया घालायच्या। याचबरोबर 1 मोठा टोमॅटो पण घालू। सगळे साहित्य आपण व्यवस्थित भाजून घेऊया। वाटण व्यवस्थित भाजलं गेलं ना की आपली ग्रेव्ही अजिबात कच्ची लागत नाही। आता हे वाटण थंड झालं की मिक्सरला वाटून घ्यायचं। आता हा भेंडी मसाला करायला घेऊया। तर कढईमध्ये घातलंय 2 चमचे तेल, त्यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे चांगलं फुललं की यामध्ये कट केलेली भेंडी घालायची। भेंडी बघा, कापताना मध्ये कापून याचे 2 भाग करून घेतलेले आहेत। अशी भेंडी कापल्यामुळे कशी जर ती आतून खराब असेल ना तर ती आपल्याला कळते। पाव किलो ही भेंडी घेतलेली आहे, तर ही भेंडीची ग्रेव्ही 4 ते 5 माणसांना आरामात पुरते। तर ही भेंडी या तेलावर चांगली परतायची। भेंडी म्हटली तर यामध्ये चिकटपणा असतो, तर हा कमी करण्यासाठी इकडे 2-3 आमसुलं घालायची। आमसुलं नसतील तर या जागी तुम्ही लिंबाचा रस वापरला तरी चालेल। चवीनुसार यामध्ये मीठ पण घालायचं आणि चांगली ही भाजायची। तर ही भेंडी 5 ते 7 मिनिटं भाजून घेतली की यामध्ये पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची। आता या मसाल्यांबरोबर भेंडी चांगली मिक्स करून घ्यायची। भेंडीचा चिकटपणा कमी झाला की यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालूया। आता ह्या वाटणातही ही भेंडी 2-3 मिनिटं चांगली परतून घ्यायची। ही ग्रेव्ही आपल्याला कितपत पातळ घट्टसर हवी असेल तेवढं पाणी यामध्ये घालून घ्यायचं। इकडे मी 2 कप एवढं पाणी वापरलंय। पुन्हा एकदा ही ग्रेव्ही मिक्स करून घेऊया। या ग्रेव्हीला 1 उकळी काढून घ्यायची। यानंतर कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या याला काढून घ्यायच्या। 2 शिट्ट्यामध्ये मस्त अशी आपली ही ग्रेव्ही तयार होते। इकडे मी तेल आणि मसाले दोघांचाही वापर खूप कमी केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इकडे मसाले आणि तेल याचा वापर करू शकता, पण चवीला अप्रतिम अशी ही ग्रेव्ही लागते। हिरवीगार कोथिंबीर घालायची, तर तयार आहे ही आपली भेंडी मसाला। तर नक्की ही रेसिपी करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।